पोलीस कमिशनर याच्या ऑफिसमध्ये चाकण विषयाबद्दल बैठक झालेली आहेत. जसं की आपण सर्वांना माहिती आहे की मागचे काही दिवसापासून चाकण MIDC त्या भागाचे परिसरामध्ये इंडस्ट्री आणि त्या परिसरामध्ये रस्त्या विषयाबद्दल, तिथले ओव्हरऑल प्लॅनिंगबद्दल, तिथल्या ट्रॅफिक कोंडीबद्दल बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यासाठी आदरणीय CM सर यांनी एक विशेष समिती स्थापित केली होती. त्या समितीमध्ये कलेक्टर आणि पिंपरी चिंचवडचे म्युन्सिपल कमिशनर सर यांना अध्यक्ष केला होता आणि त्याच्यामध्ये अजून 14 अधिकारीचा समावेश होता. हा कमिटी स्थापित करण्याचा उद्देश हा होता की MIDC चाकण परिसरामध्ये बरेचशी एजन्सीज आहे जे पॅरलली काम करत असतात. त्याच्यामध्ये MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PMRDA, नगर परिषद, जिल्हा परिषद, PWD आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे इंडस्ट्रीज आहे आणि इंडस्ट्रीजला सोयीसुविधा देण्याकरिता जे कोऑर्डिनेशनची आवश्यकता आहे सर्व डिपार्टमेंट्समध्ये, ते खूप महत्त्वाची आवश्यकता आपल्यासमोर आता आलेली आहे. कारण सर्व प्रॉब्लेम्सचा एक जे मुख्य कारण जे आपल्यासमोर होता ते हाच होता की प्रत्येक डिपार्टमेंटने काय काम करायचे, कुठला काम करायचे याच्याबद्दलचा जे समन्वय आहे त्याचा अभाव होता. तर त्याच्या अंतर्गत मागचे काही दिवसापासून वेगवेगळे विषयाबद्दल बैठका झालेली आहेत. रस्त्याची व्यवस्था सुधारण्याकरिताही बैठका झालेली आहे. त्या ठिकाणी जे कचऱ्याचा प्रश्नचिन्ह आहे त्याच्याबद्दलही बैठका झालेली आहे. त्या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशन जे लॉसेस आहे त्याच्याबद्दलही बैठक झालेली आहेत. आजची मीटिंगचा मुख्य जे उद्देश होता ते हा होता की चाकणला जाणारे बरेचसे असे लोक आहे जे पुणेमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना सकाळी किमान 2 तास आणि संध्याकाळी 2 तास जे आहे ते ट्रॅफिकमध्येच त्याचा वेळ जातो आहे. तर हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचे त्यासाठी आज हा बैठक झालेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे की ट्रॅफिक स्पीड कमी होण्याचं जे सर्वात मुख्य कारण आहे ते आहे रोड्सची दुर्व्यवस्था. रोड्समध्ये खूप गड्डे आहे, साईड पट्टे जे आहे ते व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची स्पीड पण कमी होते आहे आणि अनफॉर्च्युनेटली अपघात होऊन लोकांची मृत्यूसुद्धा होत आहेत आणि खूप गंभीर गोष्टी आहे. तर याच्याबद्दल आज सर्व डिपार्टमेंटसोबत मीटिंग घेतलेली आहे. या आजची मीटिंगमध्ये सर्व डिपार्टमेंट्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जसं मी सांगितलं MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PWD, PMRDA, नगर परिषद, जिल्हा परिषद, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे उपस्थित होते. पोलीस डिपार्टमेंटचे सर्व मुख्य अधिकारी या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि हा निर्णय घेतलेला आहे की सर्व डिपार्टमेंट्सने सर्व रस्ते त्याच्यावर असणारे खड्डे आणि साईड पट्टीची दुरुस्ती हा 31 ऑगस्टपर्यंत संपवायचे आहेत. ह्या 31 ऑगस्टची जी डेडलाईन आहे त्याच्यामध्ये जर एकही दिवसाचा उशीर झाला तर जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहे, कन्सर्न इंजिनियर्स आहे आणि कॉन्ट्रॅक्टर त्याला जबाबदार ठरला जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा इमिडिएटली केली जातील. तर मला विश्वास आहे की सर्व यंत्रणा आता कामावर लागलेले आहे. तर हा पहिला काम जे आहे ते आपला वेळेवर संपून जातील. रोड व्यवस्थित झाले की त्याच्यानंतर जे एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी होते त्याचं कारण हा आहे की चाकणमध्ये जाणारे खूप मोठ्या प्रमाणावर जे ट्रक्स आहे ते ट्रक जे आहे ते मेन रस्त्यावर लावतात आणि त्याच्यामुळे आपले रस्त्याची जी एक लाईन किंवा 2 लाईन जे आहे हा पार्किंगमध्ये संपून जाते. आता मी हा निर्णय घेतलेला आहे ज्याचा राज्य शासनाने आदेश पण काढलेला आहे की MIDC परिसरामध्ये जेवढे आपल्याकडे ओपन स्पेसेस अवेलेबल आहे ते सर्व ओपन स्पेसेस आम्ही आता पार्किंगसाठी वापर करणार आहोत आणि शुक्रवारीपासून हा जे कंप्लीट परिसर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही लोकेशनमध्ये रोडवर कोणत्याही गाडीला अगदी 2 व्हीलरपासून 4 व्हीलरपर्यंत कोणालाही रस्त्यावर पार्किंग करण्याची मुभा नसणार. आम्ही सर्व पार्किंग आता MIDCच्या आत आमच्याकडे जे ओपन स्पेसेस आहे प्रत्येक ठिकाणी अगदी तलेगावपासून जे फेज 4 आहे आपला भंडार डोंगरपर्यंत त्या ठिकाणीपर्यंत MIDCची जागा आणि काही ठिकाणी आमचे जे गायरानचे प्लॉट आहे त्याची NOC आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी सर्व गाडी जी आहे ते आपली पार्किंगमध्येच लागतील आणि पार्किंगच्या बाहेर कुठलीही गाडी लागली तर त्याच्यावर जप्तीपासूनची सर्व कारवाई केली जातील. जप्ती करून सुद्धा आम्ही एक वेगळा पार्किंग स्पेस यासाठी मात्र दिलेला आहे की जप्ती करून ते गाडी त्या ठिकाणी
घेऊन जायचे, जेणेकरून हा विषय जे आहे ते कम्प्लिटली आपल्या हातामध्ये राहिला पाहिजे. याच्यामध्ये आम्ही 0 टॉलरन्स पॉलिसी घेतली आहे की तुम्ही फर्स्ट टाईम ऑफेंडर जरी असेल तरी सेम कारवाई असणार आहेत. तर ह्याच्याबद्दल आमचे स्पष्ट डायरेक्शन दिलेले आणि शुक्रवारीपासून हा अंमलबजावणी आम्ही चालू करतो आहे. आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे रोड लाईन डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी नो पार्किंग झोन म्हणून त्याचे बोर्ड्स वगैरे लावायचे आहे. मला असं वाटतं की हे ट्रॅफिकच्या सर्व पार्किंगची व्यवस्था आपण आतमध्ये केली तर किमान 25 ते 30% स्पीड आपली आपोआप वाढून जातील, कारण आपल्याला किमान 2 लेन प्रत्येक रोडवर आपोआप मिळून जातील. याच्याशिवाय पोलीसकडे सध्या त्या एरियाचा जे एकूण भौगोलिक साईज आहे ते बघता पोलीस विभागाकडे मनुष्यबळची कमतरता आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही आज ह्या मीटिंगमध्ये MSFचे 100 जवान मंजूर करून पोलीसला उपलब्ध करून दिलेले आहे. हे MSFचे जवान येणारे 2-3 दिवसामध्ये मॅक्सिमम 1 वीकच्या आत पोलीस विभागाला मिळून जातील आणि 2 शिफ्टमध्ये पोलीस आहे हे जवान जे आहे ते कंप्लीट ट्रॅफिक मॅनेजमेंट हा परिसराचा करणार आहे, जेणेकरून कुठेही ट्रॅफिकचा विषय निर्माण होणार नाही. कुठलीही गाडी बंद पडली आहे निर्देशनास येते की काही गाडी जे आहे ते 1-1, 2-2 लिटरवर चालतात आणि मग बंद पडतात आणि मग सांगतात की आमचा डिझेल संपला म्हणून हा बंद पडलेली, तर त्याच्यावर पण कारवाई केली जाईल. आणि क्रेन आम्ही मोठी उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून त्या क्रेनचा वापर करून इमिडिएटली त्या गाडीला तिथून दुसरी ठिकाणी शिफ्ट केला जातील ज्या ठिकाणी आमची जप्तीचे गाड्या असणार आहेत. तर हा निर्णय आज घेतलेला आहे. याच्याशिवाय एक महत्त्वपूर्ण बाब जी आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते की जवळपास सर्व रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. काही ठिकाणी काही लोकांनी इल्लीगल टपऱ्या बांधलेले आहे, काही ठिकाणी चहाची स्टॉल बांधलेली आहे, काही ठिकाणी इल्लीगल गोदाऊन बांधलेले आहे. आणि ते इल्लीगल गोदाऊन, टपऱ्या, चहा ते वाहतूक कोंडीचे जे मुख्य पॉईंट निर्माण झाले, कारण तिथे जाऊन हे गाड्या थांबतात. आम्ही सर्व डिपार्टमेंट्सला सूचना दिलेली आहे की गुरुवारी संध्याकाळीपर्यंत सर्व रस्त्यावर सर्व प्रकारचे जे अतिक्रमण आहे त्याची लाईन लिस्ट तयार करा. त्या सर्वांना 7 दिवसाचा नोटीस द्यावा आणि 25 ऑगस्टपासून 1 महिन्याच्या आत हे सर्व अतिक्रमण काढून घ्यायचे. आणि केवळ अतिक्रमण नाही काढून घ्यायचे, अतिक्रमण काढल्यानंतर त्याच्यासोबत त्याच वेळी तिथे रस्ता निर्माण करून द्यायचे, जेणेकरून परत त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही आहे. आम्ही आमच्या डिपार्टमेंटला हा पण स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे की आम्हाला कुठल्याही ठिकाणीकडून हा कंप्लेंट जर आली की ते एखाद्या माणसाच्या अतिक्रमण काढण्याची कारवाई सुटून राहिली, त्याचा काढला नाही, बाकी लोकांचा काढला, तर ते खूप गांभीर्याने घेतला जातील आणि कन्सर्न अधिकाऱ्यावर व्यवस्थित कारवाई त्याच्याबद्दल केली जातील. तर अतिक्रमणबद्दल सुद्धा आमचा 0 टॉलरन्स आहे. कोणत्याही माणसाचा, कोणाचाही, कुठलाही पुढारी असो, कोणी असो, त्याचं जर अतिक्रमण असेल तर ते सर्व आम्ही 1 महिन्याच्या आत काढून घेत आहेत. 19 किलोमीटरचा एकंदरीत परिसर आहे चाकण चौक जवळ, ज्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक कोंडी असते. तर ते 19 किलोमीटरचा जे परिसर आहे त्याच्यावर आम्ही आधी काम करतो आहे, जेणेकरून इमिडिएटली आपल्याला एक रिलीफ जे आहे त्या एरियामध्ये देता येते. आणि माझं असं मत आहे की हा सर्व सिस्टम जर आपण एकंदरीत करून राबवला, जे आम्ही राबवणारच आहे, त्याच्याबद्दल काही दोन मत नाही आहे, तर आमच्या खूप मोठ्या प्रमाणावर जे सध्या स्पीड आहे ते वाढेल आणि जे ट्रॅफिक कोंडी आहे ते कमी होतील. याच्याशिवाय आज आम्ही हा पण डिसिजन घेतलेला आहे की जे एकंदरीत एरिया आहे त्या सर्व याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कंप्लीट परिसर जे आहे ते कॅमेरा खाली आणायचे आहे. आणि हा सर्व जे परिसर आहे ते कमांड कंट्रोल सेंटरद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस ऑफिस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.